नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ठाकरेंच्या शिलेदारांविरोधात भाजपचे दिग्गज आता रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून कळते। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नार्वेकरांना निवडणूक लढण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अरविंद सावंतांविरोधात नार्वेकर आता मैदानात उतरणार आहेत। तर दुसरीकडे नारायण राणे यांनी लोकसभा उमेदवारी त्यांची निश्चित झालेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवार म्हणून घोषित केलं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊतांची ही थेट लढत कोकणात पाहायला मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आपण हे दृश्य बघतोय। एका बाजूला विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे यांची थेट लढत रत्नागिरी सिंधुदुर्गातून होणार आहे, तर दुसऱ्या बाजूला राहुल नार्वेकर आणि अरविंद सावंत यांची लढत दक्षिण मुंबईतून होणार आहे। गुरुत नाही। नारायण राणे यांच्याविषयी एवढंच माझ्याकडे माहिती आहे की ते वारंवार मीडियासमोर सांगत होते की माझ्याला लढण्याची इच्छा नाही। आता ज्यांना लढण्याचीच इच्छा नाही त्यांना जर लढवत असतील तर त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करणार। पण कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड कोणी लढलं आमच्यासमोर तरी विजय हा शिवसेनेचाच होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे।